नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्णाच्या जयंतीला जन्माष्टमी म्हणतात. असे मानले जाते की याच दिवशी भगवान विष्णूने कृष्णाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी भक्त त्यांच्या मूर्तीसाठी पूर्ण भक्तिभावाने उपवास ठेवतात आणि पूर्ण विधीपूर्वक पूजा करतात. श्रीकृष्णासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, ज्यात पालखी सजवली जाते आणि श्रीकृष्णाच्या जयंतीचा कथा, नाटक किंवा चित्रपटाद्वारे चित्रित केली जाते. मान्यतेनुसार श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाचा जन्म उत्सव साजरा करावा. जन्मानंतर त्यांना शंखात दूध टाकून अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल या 5 गोष्टींनीही अभिषेक करू शकता. अभिषेकानंतर कन्हैयाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्यांना सुसज्ज झुल्यात बसवा. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळी जाऊन फळे आणि धान्य दान करा. लहान कानासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी ते परमेश्वराला अर्पण करा. जन्माष्टमीच्या दिवशी लहान कानाला लोणी आणि साखरेचा प्रसाद द्या. तसेच कान्हाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करावा. 1 ते 5 वर्षाच्या कोणत्याही मुलाला तुमच्या बोटाने लोणी, साखर चाखायला द्या. या दिवशी गाय, वासराची मूर्ती किंवा फोटो घरी आणा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवून त्यांची पूजा करा. गायीची सेवा करा. गायीला चारा किंवा भाकरी करून खायला द्या आणि आशीर्वाद द्या. परमेश्वराला पिवळे चंदन अर्पण करा. पिवळे वस्त्र परिधान करून हरसिंगार, पारिजात किंवा शेफाली यांची फुले अर्पण करावीत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या